नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सूनच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मान्सून कोणत्या भागामध्ये पोहोचलेला आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस झाला आणि पुढील 2 दिवस कोणत्या भागामध्ये पाऊस असेल आणि तो पाऊस पेरणीलायक असेल का याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, दिनांक 21 तारखेपासून भाग बदलत बऱ्याच भागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. काही भागामध्ये अजूनसुद्धा मान्सून पोहोचलेला नाही. त्या भागामध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील दिवसामध्ये निश्चितच मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. कारण अरबी समुद्र आणि बंगालचा समुद्र दोन्ही समुद्रामध्ये मान्सूनचे पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. मान्सूनच्या ढगाची दाटी ही वाढलेली आपल्याला दिसत आहे. मागील 2 दिवसापासून बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा, काही भागामध्ये नदी नाले एक होईल या प्रकारचा पाऊस झालेला आहे. तर मित्रांनो, पुढील 2 दिवसामध्ये कोणत्या भागात पाऊस असेल आणि त्याची व्याप्ती कशी असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 24 जून आणि 25 जून रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 24 तारखेला काही भागामध्ये थोडंसं पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता दिसत आहे, परंतु 1 ते 2 भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यतासुद्धा दिसत आहे. मित्रांनो, 24 जून रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज दिनांक 24 जून रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सांगली, कोल्हापूर, निपाणी या परिसरातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा 24 जून रोजी मान्सूनचे आगमन होऊन चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 जून रोजी नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणसुद्धा दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील जामखेड, पाथर्डी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पातूर, माजलगाव, परळी, कैज, त्यानंतर लातूर, उदगीर, अहमदपूर, त्याचनंतर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. काही भागामध्ये पाऊस कमी प्रमाणात असेल तर काही भागामध्ये पावसाची शक्यता ही जास्त असणार आहे. साधारणपणे पाथर्डी, अहिल्यानगर, तिसगाव, चिंचोली या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये 24 तारखेला मान्सूनचे पाऊस हा जास्त प्रमाणात असणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागामध्ये मान्सूनचे चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मात्र कमी प्रमाणात असणार आहे. मित्रांनो, पश्चिम विदर्भातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, त्यानंतर बाळापूर, अकोला, नांदगाव या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, वणी, पांढरकवडा, पुसद, डिग्रस, दारव्हा, नेर, त्याचप्रमाणे बाबुळगाव या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तळोबा या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 25 जून रोजी काही भागामध्ये हे पावसाचे प्रमाण हे थोडे कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भाग आणि खानदेश विभागातील काही भागामध्ये 25 तारखेला पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे कोकण ते मुंबई किनारपट्टीवर हलक्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. 25 जून रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे हिंगोली, नांदेड, उदगीर, भोकर या ठिकाणीसुद्धा 25 जून रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम, अकोला, कारंजा, अकोट, शेगाव, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. त्याचप्रमाणे आर्वी, वरुड, मोर्शी, मोजरी, चिखलदरा या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे नांदगाव, खंडेश्वर, यवतमाळ, पांढरकवडा, वणी, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 25 जून रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणीसुद्धा 25 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपल्या भागामध्ये पाऊस झालेला आहे का याची माहिती आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे कोणत्या भागामध्ये पाऊस नसेल त्या भागातील शेतकऱ्यांसुद्धा कमेंट करून नक्की कळवा.
मित्रांनो, या गावाव्यतिरिक्त आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गावाव्यतिरिक्त जर आपल्याला आपल्या भागातील हवामानाची माहिती पाहिजे असेल तर आपण निश्चितच आपले गाव कमेंटमध्ये सांगा. त्याची माहिती कमेंटमध्ये आपणापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करू. तुमच्या भागामध्ये पाऊस असेल का आणि पाऊस कोणत्या स्वरूपाचा असेल याची माहिती आपण कमेंटमध्ये निश्चितच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.